नमस्कार, DS पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला तहसील कार्यालयाचा परिसर आज घोषणाबाजीने दणाणून गेला होता. राज्य शासनाने घेतलेल्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय हा समाजविघातक असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. भाजप सरकार हे जाणीवपूर्वक जाती-जातीमध्ये भांडणे लावून धार्मिक ध्रुवीकरण करत आहे. केवळ मतांच्या पेटीसाठी समाजाचे तुकडे करण्याचे काम हे सरकार करत आहे. उपवर्गीकरणाचा हा निर्णय दलित समाजात फूट पाडणार आहे. जर शासनाने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर येवला शहरात आंबेडकरी समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येईल. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते प्रवीण संसारे, नितीन गरुड, युवराज पगारे, पंकज डोळस, योगेश पोळ, संदीप पगारे, विलास देहडे, मनोज भालेराव, रवी गुंजाळ, निखिल संसारे, अक्षय संसारे, समाधान पडवळ, महेंद्र निकम, विकी इंगळे, विष्णू पडवळ, संतोष गायकवाड, शकील तांबोळी, मुश्रीफ पठाण, भगवान गायकवाड, योगेश साबळे, बाळा गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे या आंदोलनाला मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दर्शवत आपली उपस्थिती दाखवली. आता सरकार या आंदोलनाची दखल घेणार की आंदोलनाचा इशारा प्रत्यक्षात उतरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. जाती जातीमध्ये वाद लावणे, धर्माधर्मामध्ये वाद लावणे, धार्मिक ध्रुवीकरण करणे हा कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राहिलेला आहे. अलीकडेच त्यांनी जे SC आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याची आपलेच काही पित्ते उभे करून या SC आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यात यावं असा जो काही घाट घातलेला आहे, या त्यांच्या निर्णयाला आमच्या आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र विरोध आहे. SC मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे असली मागणी कुठल्याच एका SC समूहातील कुठल्याच जातीने प्रखरपणे केलेली नाही. बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी ही मागणी केलेली आहे आणि तत्काळ त्यावर शासनाने निर्णय घेऊन हा जो वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि या शासनाला या ठिकाणावरून इशारा देतो की आपण हे वर्गीकरण तत्काळ मागे घ्यावं, अन्यथा आजच्या आंदोलनापेक्षाही तीव्र विराट मोर्चा या येवल्यामध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने काढल्याशिवाय आणि तुम्हाला जा विचारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जय भीम.